हाँ बच्चू बोलतो. हाँ नमस्कार. काही नाही आता आज कलेक्टर आले होते. कलेक्टर आणि SP आले होते. पालकमंत्र्यांशी बोलणं झालं. ते म्हणतात आम्ही मीटिंग लावू. कारण आम्ही मीटिंग लावण्यावर काही उपोषण मागे घेत नाही. आम्हाला निर्णय पाहिजे. निर्णय झाल्याशिवाय आम्ही ते मागं हटणार नाही. उद्या रोहितदादा येणार आहे बहुतेक. मी सुप्रियाताईशी बी आता कॉन्टॅक्ट करून राहिलो आणि जयंत पाटलासोबत केला, पण जयंत पाटील साहेब मीटिंगमध्ये आहे म्हणे, थोड्या वेळात कॉल करतो म्हणे. आमच्या पार्टीतर्फे जर 1-2 मोठे नेते आले तर अजून आंदोलनाला भव्य दिव्य रूप येऊ शकते किंवा महाविकास आघाडीच्या लोकांनी जर पाठिंबा दिला तर या आंदोलनाला वेगळे स्वरूप महाराष्ट्र लेवलवर निर्माण होऊ शकते आणि शेतकऱ्याचे, मच्छीमारांचे, बेरोजगार युवकांचे, दिव्यांगाचे साधे प्रश्न बच्चूभाऊंनी मांडले आणि ते रास्त प्रश्न आहे. आणि शासनाने ठीक आहे जे अजूनपर्यंत मनरेगाचे पैसे दिले नाही, दुधाचे भाव कमी करून टाकले, त्याची सबसिडी खाऊन टाकली, ठीक आहे, SC STच्या मुलांचे पैसे डायवर्ट करून टाकले, जे पोरं स्कॉलरशिपवर शाळेत कॉलेज शिकत होते. तर या मुद्द्यासाठी जे आंदोलन केलं आहे ते योग्य आंदोलन आहे आणि त्यांना सगळ्या पक्षांनी जर पाठिंबा दिला तर महाराष्ट्राचं भव्य रूप महाराष्ट्रात हे आंदोलन घेऊ शकते. त्याच्यामुळे मी पवार साहेबांसोबत आता कॉन्टॅक्ट करून दिला, बच्चूभाऊंचा बोलणं करून दिलं आणि एक सविस्तर चर्चा झाली. आता सुप्रियाताई आणि जयंत पाटलाशी मी बोलणं करून दिलं.